धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी। तर गृहमंत्र्यांचाही राजीनामा मागितला पाहिजे, उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या मुलाखतीतून ही मागणी केलेली आहे। आज गृहमंत्री तरी कुठे आहेत? दिसतात कुठे? नाहीच ना, महाराष्ट्रात पण नाही, देशात पण नाहीयेत। मुला मुलींवरती अत्याचार करणारं सरकार, दिल्लीचं गृह खातं आहे कोणाकडे? जर का नीट पेपर फुटीवरनं धर्मेंद्र प्रधानांचं अपयश आपण मानलं आणि त्यांचा राजीनामा मागतोय, तर या मुलींवरती विचित्र पद्धतीने लाठीमार करणाऱ्या गृहमंत्र्याचा सुद्धा राजीनामा मागितला पाहिजे। ना हा मंदिर लुटीचा विषय तुम्हाला किती गंभीर वाटतोय? अतिशय गंभीर आहे, कारण तुम्ही शेवटी कोणत्या आधारावरती सत्तेत आलात? आज जे आम्हाला अनाऊत सल्ले दिले जात आहेत, मंदिर लुटीचं राजकारण करू नका, तुम्ही कोण सांगणार आहे आम्हाला राजकारण करू नका सांगणार आहे? हिंदुत्वावर सल्ले देतात, हिंदुत्वावरती सल्ले देतात। तुम्ही तुमचं काम करा, आम्हाला आमचं काम करू द्या। आमच्या कामात तुम्ही ढवळाढवळ नाही करायची, आम्ही तुमच्या कामात करतो। आणि मग मंदिराचं राजकारण म्हणजे मला आठवतंय की ज्या हिंदुत्वाचा प्रचार केला म्हणून बाळासाहेबांचं मतदानाचा अधिकार बाळासाहेबांचा काढून घेतला होता, त्यांना ते निवडणूक कधीच लढवणार नव्हते, निवडणूक लढवण्याचा अधिकार काढून घेतला होता। भोगतोय कोण आज? बाबरी पाडल्यानंतर शिवसैनिकांवरती केसेस झाल्या होत्या, कोण भाजपवाला होता त्याच्यात? तेव्हा तर जबाबदारी यांनी टाळली होती। बरं, राम मंदिराचा निर्णय हा कोर्टाने दिलाय, मग का तिकडे तुम्ही बसलात? राष्ट्रपती का नव्हत्या? मग ते सगळं चांगलं आहे ते तुमचं, आणि जे वाईट आहे ते पाकिस्तानचं। भारतीय जनता पक्षाचा IT सेल ही एक फार मोठी ताकद होती, पण या जैन झीनं जंतर मंतरच्या हा IT सेल उद्ध्वस्त वाट लावून ठेवली त्यांची। कारण ज्या पद्धतीची सक्रियता किंवा ज्याला आपण क्रिएटिव्हिटी म्हणतो, ती जर तुम्ही पाहिलीत तर त्या मुलांच्या बुद्धीची तुम्हाला अक्षरशः अभिमान वाटतो। नाही, हा लढा तुम्हाला सांगू का, अंधभक्त विरुद्ध देशभक्त असा आहे। अंधभक्त विरुद्ध देशभक्त असा हा लढा आहे। म्हणजे लहान मुली घोषणा देत होत्या। हो। काय घोषणा देत होत्या? आपण मोदींच्या 56 इंचाच्या छातीची नेहमी आपण टीका केली, पण त्या लहान मुलींची घोषणा होती 4, आया आया 56 इंच का बंदर, बाल नरेंद्र बाल नरेंद्र। आणि या घोषणा लोकप्रिय झाल्या, सर्वत्र व्हायरल झाल्या। कोणी गाणी म्हणताय, कोणी तिथे नाटक करताय, कोणी भाषण करताय, कोणी कविता करताय। लोकांना आता बंदुकीची भीती नाही राहिली, तुरुंगवासाची भीती नाही राहिली, आणि हे खूप कौतुकास्पद पण आहे आणि त्याचबरोबरीने सत्ताधाऱ्यांच्या दृष्टीने धोकादायक आणि भीतीदायक आहे। उद्धव साहेब, अभिजित दिपके नावाचा एक तरुण, एक मराठी तरुण महाराष्ट्रातला, हा अमेरिकेत शिकत होता, शिकागोला, आणि तिथे सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं जे झुरळा संदर्भातलं वक्तव्य आहे, तरुणांना त्यांनी बेरोजगारांना कॉकरोच म्हटलं, झुरळ म्हटलं, त्यानंतर तो तरुण संतप्त होतो, विद्रोह करतो आणि हिंदुस्थानमध्ये येऊन एक आंदोलन सुरू करतो, आणि त्याला तरुणांचा प्रचंड पाठिंबा मिळतो, जे आतापर्यंत गेल्या 12 वर्षामध्ये कोणत्याही विरोधी पक्षाला करता आलं नाही। हे आपल्या सगळ्या विरोधी पक्षाचं अपयश आहे असं आपल्याला वाटत नाही का? आहेच ना, नक्कीच आहे। विरोधी पक्ष म्हणजे मी केवळ सत्ताधाऱ्यांना दोष नाही देणार, विरोधी पक्षांना पण देणार। आणि म्हणूनच मी मी कुठेतरी बोललोय की देशाच्या जनतेचा राजकारण्यांवरचा विश्वास आता उडालेला आहे, कारण शेवटी स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष फोडले जातात। आज हे धर्मेंद्र प्रधान असतील, इतर सगळे असतील, अगदी गृहमंत्री अमित शहांचं सुद्धा हे अपयश आहे की जे पक्ष फोडण्यामध्ये त्यांचं सत्ता कारण सगळं करतायत। हेच जर का तुम्ही धर्मेंद्र प्रधानने नंतर मग सगळी मिलिटरीची यंत्रणा वापरली पेपर निर्णय आणण्यासाठी, हे पेपर फुटण्याच्या अधिकाने वापरली। तुम्हाला काम दिले ना, लोकांनी निवडून दिले, निवडून दिल्यानंतर तुम्ही तुमच्या खात्याचं काम करा ना। तुम्ही तुमच्या खात्याचा दुरुपयोग पक्ष फोडण्यासाठी करताय। शिवसेना हा पक्ष फोडला, पक्ष चोरला। आता ह्याच्यामध्ये एक सांगतो तुम्हाला, शिवसेनेचं नाव आणि निशाणी ही गद्दाराला दिली, निशाणी ही गोठवली पाहिजे, आणि नाव दुसऱ्याला देण्याचा अधिकार निवडणूक आयुक्ताच्या बापाला नाही, तो मी मानायला तयार नाही। हे मी ऑन रेकॉर्ड बोलतोय, कारण शिवसेना हे नाव माझ्या वडिलांनी दिलेलं आहे, ते बदलण्याचा अधिकार ह्या देशात कोणालाही नाही, आणि तो मी ऐकणारच नाही।
मानणारच नाही. तेव्हा शिवसेना ही शिवसेनाच आहे, ती दुसरी आहे ती शहासेना आहे. त्याला तुम्ही शहासेना द्या, नाव द्या, आणि त्यांना काय तोफ द्या, अणुबॉम्ब द्या, विमान द्या राफेलचं निशाणी म्हणून, चालेल मला. आत्ता सुद्धा मला जे काही मी वाचलं की काल त्यांच्यासमोर परवा जो काय लाठी हल्ला झाला, आपणही माझ्यासोबत होतात, अगदी एक मुलगी वेवळून सांगत होती, आक्रोश करत होती, म्हणजे उद्वेग होता की तिचे कपडे फाडले गेले. हो. मुलींना मारहाण करण्यात आली, अनेकांना काठीला खिळे लावून मारले. ह्याच्यामध्ये काही त्यांचे गुंड घुसवले जे सिव्हिल ड्रेसमध्ये होते, पण त्यांच्या हातात पोलिसांचे दांडुके होते. म्हणजे मुलींना कशा पद्धतीने वागवलं, कशा पद्धतीने. लाडक्या बहिणी किंवा लाडक्या मुली आहेत त्या नाही, पण सरकारच्या. ते व्हिडिओ सादर करू पाहत असताना कोर्ट सांगते आम्हाला पाहायला वेळ नाही. कोण आहात तुम्ही? कोण आहात? कोण तुम्ही? कोणासाठी बसल्यात तिकडे? हा प्रश्न विचारायचा नाही. म्हणजे तुम्हाला कुत्र्यांसाठी, मांजरांसाठी सुमोटो सगळं करायला वेळ आहे, पण देशाच्या भविष्यासाठी त्यांच्यावरती होणाऱ्या अत्याचारांचे व्हिडिओ बघायला तुम्हाला वेळ नाही. म्हणजे धृतराष्ट्र झालात की काय तुम्ही? हे तुम्ही देशाच्या न्याय व्यवस्थेविषयी म्हणताय. हो, द्रौपदीने धृतराष्ट्राकडे न्याय मागण्यासारखं झालंय का आता?